नमस्कार, मी ज्ञानदा कदम. अगदी थोड्याच वेळात संध्याकाळी 7 वाजता एबीपी माझाच्या न्यूजरूम मधनं आपण भेटणार आहोत. पण त्यापूर्वी या बुलेटिन मधल्या टॉप 5 महत्वाच्या बातम्या मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात महत्वाची बातमी महाराष्ट्रात दिसणाऱ्या दोन परस्पर विरोधी दृश्यांची. एकीकडे सध्या महाराष्ट्रात अवकाळीचा मारा सुरू आहे. या पावसामुळे शेतकरी असतील, सर्वसामान्य असतील, हे बेहाल होत असताना दुसरीकडे याच आपल्याच महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाईमुळे लोकांचे हाल होतात. आज बुलढाण्याची अतिशय विदारक दृश्य समोर आली आणि ज्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे एका पुस्तकावरनं नाहक वाद निर्माण करतात, त्याच बुलढाण्याची जनता ही पाण्यासाठी कशी वणवण भटकते, त्यांचे कसे हाल होत आहेत, याचा आढावा आपल्याला या बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्याला मिळालेल्या हीट वेव्हच्या इशाऱ्याची. उकाड्यामध्ये, तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आली आहे. कुठे कुठे हीट वेव्हचा इशारा आहे, कुठे कुठे काळजी घ्यायची आहे, काय काळजी घ्यायची आहे हे देखील आपण या न्यूजरूम बुलेटिन मध्ये बघणार आहोत, जाणून घेणार आहोत. तिसरी महत्वाची बातमी मुंबईतनं आहे. मुंबईमध्ये एक मुद्दा सध्या कमालीचा चर्चेत आहे आणि हा मुद्दा आहे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येण्यासंदर्भातला मुद्दा. राजकीय वाद या मुद्द्यामुळे अर्थातच निर्माण झालेला आहे, पण या मुद्द्यावरनं शिवसेनेमध्ये, सत्ताधारी शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेमध्येच या मुद्द्यावरनं वाद का निर्माण झालेला आहे आपल्याला जाणून घ्यायचंय. आणखी एक सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत बातमी म्हणजे उकाडा खूप वाढलेला आहे आणि असं असताना अनेक जण आपलं डेली रुटीन व्यायामाचं हे सुद्धा चालू ठेवत असतात. परंतु अशा उन्हामध्ये, उकाड्यामध्ये अतिव्यायाम करणं, एक्सेस व्यायाम करणं, जिम करणं खूप जास्त वेळासाठी किंवा शरीर तयार नसताना हे कसं महागात पडू शकतं याचं एक गंभीर उदाहरण नागपूरमधनं समोर आलेलं आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात जिमिंग करताना, व्यायाम करताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी याची माहिती सुद्धा या बुलेटिनमधनं तुम्हाला मिळणार आहे. आणखी एक महत्वाची बातमी सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत ती म्हणजे पनीरच्या बाबतीतली. हॉटेलमध्ये जेवायला गेल्याच्या नंतर अनेक जण सर्रासपणे पनीरची एखादी डिश अगदी हमखास ऑर्डर करतात. पण तुमच्या ताटलीमध्ये येणारं पनीर हे खरंच पनीर आहे की ते चीज अॅनालॉग आहे याची अनेकांना कल्पनाच नसते. पण सरकारनं आता या संदर्भात कठोर पावलं उचलली आहेत. एखादं हॉटेल तुम्हाला जर खरोखर शुद्ध दुधापासून बनलेलं पनीर देत नसेल आणि त्याचा उल्लेख सुद्धा मेन्यू कार्डमध्ये करत नसेल तर त्या हॉटेलवरती कारवाई केली जाणार आहे. पनीर आणि चीज अॅनालॉग या दोन गोष्टींमध्ये फरक काय, तो कसा ओळखायचा, हेही या बुलेटिनमध्ये जाणून घेण्यासोबतच इतरही महत्वाच्या बातम्या बघायच्या आहेत. थोड्याच वेळात न्यूजरूम मधनं आपली भेट होईल.